विघ्नहर्ता गणेश देवस्थानचा वर्धापन दिन व श्री संत वामनभाऊ महाराज व श्री संत भगवान बाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा संजीवनगर चुंचाळे शिवार येथे साजरा करण्यात आला। आज सायंकाळी 4 ते 6 पालखी मिरवणूक काढण्यात आली व हरिपाठ कार्यक्रम घेण्यात आला। तसेच हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार भागवताचार्य गीतांजलीताई पाचपुते यांच्या कीर्तन सेवेचेही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मंगळवार दिनांक 13 रोजी सकाळी 6 ते 8 गणपती बाप्पा संत वामनभाऊ संत भगवान बाबा यांचे पूजन व अभिषेक होईल। सकाळी 10 ते 12 हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी कंठभूषण भाऊसाहेब महाराज यादव आळंदी देवाची भावार्थ दीपिका आश्रम यांचे काल्याचे कीर्तन होईल। या कार्यक्रमासाठी व्यासपीठ चालक म्हणून गायनाचार्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चौधरी तर गायनाचार्य हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज खाडे, मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज कडलक, विद्यार्थी यशोदानंद गुरुकुल पिंपळत नाशिक यांचे योगदान लाभले। तसेच परिसरातील माऊली भजनी मंडळ, माढा भजनी मंडळ, जाधव संकुल भजनी मंडळ, हरिभक्तपरायण राम महाराज गणेशकर, हरिभक्तपरायण अरुण महाराज दराडे, मशिंद्र माळी, शिवाजी फड, अंकुश नागरगोजे, रमेश चाटे, विश्वास बच्छाव, दादा गोरोडे, विष्णू बेळगे, योगेश घुगे, संभाजी पालवे, सुनील बुधवंत, परिसरातील ज्येष्ठ महिला युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तुकडोजी महाराज भजनी मंडळ यांचेही सहकार्य लाभले आहे। नित्यसेवा रामेश्वर गाडे, मधुकर राणे व प्रबोध नेवारे यांनी दिली। या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य जनसेवार्थ फाउंडेशन, खानदेश फाउंडेशन, विश्वेश्वर मित्र मंडळ, श्री संत शिरोमणी सावतामाळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जानता राजा मित्र मंडळ, परमपूज्य भगवान बाबा कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, भगवान बाबा सेवाभावी संस्था अशोकनगर व प्रभाग क्रमांक 26 मधील सर्व ज्येष्ठ मान्यवर मित्रमंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ व परिसरातील सर्व नागरिक परिश्रम घेत आहेत। रोल प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे आज 11व्या वर्षाचा हा हरिनाम सप्ताह या विघ्नहर्ता गणेश मंदिरावरती संपन्न होत आहे। आज भव्यदिव्य असं पालखी मिरवणुकीचं नियोजन आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार गीतांजलीताई पाचपुते यांचं हरिकीर्तन आणि संत भोजन असं आजचं नियोजन आहे। त्यानंतर सकाळी 6 ते 8 संत वामनभाऊ भगवान बाबा आणि गणपती बाप्पा यांचं अभिषेक आणि पूजा संपन्न होईल। त्यानंतर 10 ते 12 ज्ञानेश्वरी कंठभूषण महाराज यादव यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद नियोजन आमच्या संत वामनभाऊ सेवा सांस्कृतिक मंडळ तसेच विघ्नहर्ता गणेश मित्रमंडळ यांच्यातर्फे आयोजित केलेलं आहे। तर हे सर्व मी नाशिककरांना आवाहन करतो की आपल्या या 2 दिवसीय सप्ताहाचा आनंद घ्यावा आणि रामकृष्ण आहे। रोल प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र नगरीमध्ये भगवान त्र्यंबकराजांच्या पावन कुशीमध्ये विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या या पावन दरबारामध्ये संपन्न होत असणारा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मागी गणेश उत्सव अत्यंत उत्साहात आनंदामध्ये त्यामध्ये ज्ञानदान, सेवादान, भक्तिदान, अन्नदान असे विविध उपक्रम त्यामध्ये दिंडी उत्सव असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, जनजागृती असेल, विविध अंगाने या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे
आणि वैशिष्ट्यपूर्ण असा असणारा हा उत्सव. खरं तर गणराया ही विघ्नहर्ता आहे, म्हणजे सुखकर्ता आणि दुःखहर्ता, म्हणजे दुःखाचं हरण करून सुख हे पदरात टाकणार अशी ही पवित्र देवता आहे. आणि या पवित्र देवतेचा प्रतिवर्षाप्रमाणे मागी गणेश उत्सव अत्यंत उत्साहामध्ये या संजीवनगरमध्ये विघ्नहर्ता गणेश मंडळ, त्याचप्रमाणे वामनभाऊ पुण्यतिथी सेवा मंडळ हे अत्यंत उत्साहामध्ये संपन्न करत असतात. आणि याही वर्षी या दोन्ही मंडळांनी हा उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये संपन्न करण्याचं ठरवलं. आणि आज या उत्सवाची सुरुवात झालेली आहे. प्रतिमा पूजन असेल, दिंडी उत्सव असेल, त्यानंतर 7 कीर्तन आहे, सकाळी पुन्हा कीर्तन आहे, रात्री जागराचं भजन आहे, त्यानंतर दोन्ही वेळेस महाप्रसाद आहे. असा वैशिष्ट्यपूर्ण असा हा आनंदाचा उत्सव 2 दिवस संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी, म्हणजे नाशिक नगरीतील सर्व भाविकांनी या उत्साहाचा आवर्जून सर्वांनी लाभ घ्यावा अशी मंडळातर्फे नम्र विनंती. स्टार न्यूजसाठी यतीन फडोळ, नाशिक.